DHSचं आपल्या सार्वजनिक आरोग्य विभागाचं परत एक सूचना आलेल्या आहेत वेटिंग लिस्ट संदर्भात की वेटिंग लिस्ट कधी लागेल का तर काय त्याच्याबद्दल मी सांगतो पुढे आणि पुढील प्रक्रिया काय असेल तर ते एकदा बघून घेऊ. या DHSचे इतके लेटर आलेले आहेत की आय थिंक आता महाराष्ट्रामध्ये फडणवीस साहेबांनंतर DHSचा सगळ्यात जास्त अभ्यास झालेला दिसतोय. इतके लेटर काढलेत त्यांनी. ठीक आहे, चला बघून घेऊ. ते 10 तारखेचं एक लेटर आहे. कोणतं सहसंचालक, उपसंचालक सर्व परिमंडळ म्हणजे डेप्युटी डायरेक्टर सर्व विभागाचे आणि जिल्हा शल्य चिकित्सक सर्व. तर यांचं सर्वांना ते लेटर काढलेलं आहे. विषय काय कशा संदर्भात ठीक आहे, परत परत तेच त्यांनी केलेलं आहे. प्रतीक्षा संबंधात यादी संदर्भात ठीक आहे, जी वेटिंग लिस्ट आहे त्या संदर्भात आणि नियुक्ती संदर्भात अपॉइंटमेंट देण्या रिलेटेड. तर त्याचा संदर्भ ठीक आहे, हे संदर्भ शासनपत्राचं 2/4/2024 जे शासन परिपत्रक होतं ते आणि कार्यालयाचे आदेश 19/4चं जे पत्र होतं त्याचा संदर्भ दिलेला आहे. शासनाचे संदर्भीय ह्याच्यामध्ये शासनाचे संदर्भीय पत्राने प्रतीक्षा सूची तयार करण्याच्या कार्यपद्धतीवर म्हणजे वेटिंग लिस्ट तयार करण्यावर दिलेल्या सूचनांनुसार सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी दिनांक 5/4 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. याच्यावर पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे, तो टाकला होता आधी पण मी. 5/4ला जी मीटिंग झाली होती ते आपण बघितलेलं आहे, त्या दिवशी काय काय झालं होतं ठीक आहे. त्यावेळेस पण सूचना दिल्या होत्या ठीक आहे. फक्त हे सूचना चालू आहेत. तर सूचना दिलेल्या होत्या ठीक आहे. आता फायनल स्टेज आहे. आता इथे समजा लिस्टच लागेल. आता याच्यानंतर सदरील बैठकीत प्रतीक्षा सूची तयार करण्यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली होती म्हणजे वेटिंग लिस्ट तयार करण्याबाबत. तसेच या कार्यालयाचे दिनांक 19/4 रोजीच्या पत्राने सदरील बैठकीत इतिवृत्त जे मिनिट्स होते त्याचे ते पण त्याचा पण व्हिडिओ बनवला होता मी, आपण तो पण टाकलेला होता चॅनलवर ठीक आहे. पुढील कारवाई कशी करायची त्याबाबत पण सूचना दिलेल्या होत्या. त्याच्यानंतर दिनांक 27 ते 29 मे 2024 या कालावधीत सर्व उपसंचालक परिमंडळ व कार्यक्रम प्रमुख यांच्याकडे गट क व ड संवर्गातील प्रतीक्षा सूची तयार करणे संबंधित पुनश्च आढावा घेण्यात आलेला आहे. तर परत एकदा आढावा की त्यांचं जे काही झालं दिनांक 27 ते 29 मे या दरम्यान परत एकदा आढावा घेतला किंवा नेमकं यादी संदर्भात जी प्रतीक्षा सूची म्हणजे वेटिंग लिस्ट आहे त्याच्यावर पुनश्च आढावा घेण्यात आलेला आहे. तसंच दिनांक 5/6 रोजी प्रतीक्षा सूची संदर्भात VCद्वारे 5 तारखेला परत VC झाली होती. VCमध्ये पण बैठकीद्वारे आढावा घेण्यात आला होता ठीक आहे. ते आता इतके आढावे झालेत की ठीक आहे, आढावाचा एक ग्रंथ तयार होईल, इतके आढावे झालेत आणि सूचना झाल्या आता ठीक आहे. जे काही असेल इतका DHSनं इतक्या वर्षात कधी एवढा अभ्यास केला नव्हता जेवढा यावेळेस केला आहे ठीक आहे. जे काही असेल तर त्याच्यानंतर ठीक आहे, हे आढावे संदर्भ सूचना ठीक आहे, हे सोडून द्या. हे ह्यांचं तेच चालू आहे, महिना झाला. तरी प्रतीक्षा सूची संदर्भात खालीलप्रमाणे तात्काळ कारवाई करण्यात ठीक आहे. आता फायनल स्टेज आहे, आता कारवाई चालू करणार आहेत ते. आता काय करणार आहेत ते बघू एकदा. सगळ्यात पहिलं सर्व उपसंचालक परिमंडळ व कार्यक्रम प्रमुख दिनांक 10/6/2024 म्हणजे काल रोजी सायंकाळपर्यंत प्रत्येक पदाचे प्रतीक्षा सूची म्हणजे वेटिंग लिस्ट अंतिम करून फायनल करून त्याची सही शिक्क्यानिशी PDF कॉपी सादर करण्यात यावी. तर म्हणजे काल 10 तारखेपर्यंत 10/6पर्यंत तुमची वेटिंग लिस्ट आता फायनल झालेली आहे. तर आज आता तुमचे हे पडतील, आजपासून याद्या पडायला चालू होतील. तर त्याच्यानंतर बघू. हे मी सांगतो आहे की कालपर्यंत झालं म्हणजे आता ऑब्व्हियसली ह्यांचं पण अदर कॅडरचे पण बोलवले आहेत DVसाठी. तर आता नर्सिंगचे पण बोलवतीलच. काल जर हे फायनल झाले तर ह्याचा अर्थ आजपासून याद्या पडायला चालू होतील ठीक आहे. त्याच्यामध्ये पण कुठल्या पडतील, कोणत्या पडतील, कधी पडतील ते सांगतो मी. नेक्स्ट पॉईंट बघू. प्रतीक्षा सूची अंतिम झाल्यानंतर त्या परिमंडळ कार्यालयाकडून विभागाच्या संकेतस्थळावर 10/6 पासून प्रसिद्धीस देण्यात यावे म्हणजे ते साईटवर टाकतील 10/6 नंतर. म्हणजे आता कालच जर फायनल झाले तर त्या आजपासून त्या याद्या आता पडतील साईटवर ठीक आहे. प्रतीक्षा सूचीतील उमेदवाराचे कागदपत्र तपासणी व समुपदेशन ठीक आहे, DV आणि काउन्सिलिंग ठीक आहे. समुपदेशन काउन्सिलिंग प्रक्रियेचे नियोजन संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्यामार्फत दिनांक 10/6/2024 ते 22/6/2024 पूर्ण करण्याचे खबरदारी घेण्यात यावी. म्हणजे समुपदेशन काउन्सिलिंग आणि DV हे कधी 10 तारखेपासून ते 22 तारखेपर्यंत. तर 10 ते 22 दरम्यान तुमचे सर्वांचं DV आता प्रत्येक डिव्हिजनचं वेगळं आहे ठीक आहे. सर्वांचं एकाच दिवशी एकदाच होणार नाही. ज्या त्या डिव्हिजनचे थोडं बहुत पुढे मागे होऊ शकतं. पण तारीख बघा कधीपासून 10 तारखेपासून ते 22 तारखेपर्यंत. तर इतक्या दिवसात हे तुमचं सर्व होऊन जाईल. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रत्येक मंडळाकडील प्रतीक्षा सूचीवरील
नियुक्तीस पात्र ठरलेल्या उमेदवारांचे एकाच दिवशी आधार बायोमेट्रिकद्वारे फोटो व अंगठा पडताळणीकरिता नियोजन करून तसेच TCS यांना कळविण्यात यावे. म्हणजे बायोमेट्रिकसाठी आता ज्या दिवशी DV होणार आहे तर TCSकडून ते त्यांचे येतील कंपनी थ्रू TCSचे काही माणसं येतील जे तुमचं बायोमेट्रिक वगैरे फोटो आणि ते स्कॅन करतील जे एक्झामच्या वेळेस तुमचं स्कॅन केलं तर व्हेरीफाय करण्यासाठी की हाच कॅन्डिडेट आहे ते व्हेरीफाय करण्यासाठी. तर त्याच्याबाबत त्यांना पण कंपनीला कळवावं लागेल म्हणजे त्यांचे डाटा घेऊन त्यांच्या कंपनीचे लोक येतील जे तुमचं बायोमेट्रिक वगैरे व्हेरिफिकेशन करतील. ठीक आहे, करण्यात यावे. व नियोजनानुसार आधार बायोमेट्रिक तपासणी करून घेऊन ठीक आहे पात्र उमेदवारांना नियुक्तीची कार्यवाही करावी. नियुक्तीची कार्यवाही त्याच दिवशी सेम जसं फर्स्ट DVला झालं होतं सेम तसंच DHS तसंच करतं. डायरेक्ट सिलेक्टेड कॅन्डिडेट्सलाच बोलवतं फक्त डायरेक्ट बोलवतं सिलेक्टेड कॅन्डिडेट म्हणून जायचं DV करायचं काउन्सिलिंग करायचं सेंटर चूज करायचं आणि ऑर्डर घ्यायची आणि डायरेक्ट जाऊन जॉईन. एका दिवसामध्ये सर्व प्रोसेस कंप्लीट होते. मी स्टार्टिंगमध्ये ते सांगतो. ठीक आहे, नेक्स्ट नियुक्ती आदेश देण्याची संपूर्ण कारवाई दिनांक 22/6/2024 अखेरपर्यंत पूर्ण करण्याची दक्षता घेण्यात यावी. ठीक आहे, ज्याचा आपण DHSच्या इतके दिवस झाले वेट करत होते सर्वजण कधी होणार कधी लिस्ट लागणार. तर 10 तारीख ते 22 तारीख या तारखेमध्ये सर्व प्रोसेस कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे, चला नेक्स्ट पॉईंट. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे लास्टवाला बघा. सद्यस्थितीला सध्या फक्त मुंबई ठाणे व नाशिक हे 3 ठिकाणचं आहे. येथे पदवीधर व शिक्षक विधान परिषद निवडणुकीचे आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. तिथं आचारसंहिता आणखीन चालू आहे मुंबई ठाणे व नाशिकसाठी. या व्यतिरिक्त उर्वरित मंडळाकडील प्रतीक्षा सूचीवरील उमेदवारांची नियुक्तीची कारवाई करण्यात यावी. म्हणजे फक्त हे 3 विभाग सोडले तर कोणते मुंबई ठाणे नाशिक हे सोडले तर बाकी सर्व उर्वरित डिव्हिजनमध्ये तुमची काउन्सिलिंग होऊन जाईल. DV होईल तुमचं आणि ऑर्डर देण्यात येतील. हे खाली प्रत सादर करण्यात आलेल्या आयुक्ताला मुंबई आणि अप्पर सचिव. ठीक आहे, याचं काही इम्पॉर्टंट एवढं. ठीक आहे, तर ह्याचं ह्याने एवढं लेटर टाकण्याचं इतकंच आहे उद्देश की याच्यामध्ये काही पॉईंट क्लिअर की तुमचं सर्व 10 ते 22 ह्या तारखेमध्ये आता तुमचं सेकंड DV पण होईल. एकदाच DHSच्या DMR सारखं नाही, मी परत सांगतो आहे DMR सारखे जे वेटिंग कॅन्डिडेट होते त्यांचं DV करून ठेवत नाही DHS. ठीक आहे, DHSला 1 डे प्रोसेस असतं. जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत ठीक आहे ज्यांचं सिलेक्शन झालं आधीच सिलेक्शन करतात ते की हां तुमचं इतक्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालं तितक्याच सिलेक्शन झालेल्या कॅन्डिडेट्सनंच DVसाठी जायचं. तेवढ्याच कॅन्डिडेटचं DV होणार आणि तेवढ्याच कॅन्डिडेट्सला ऑन द स्पॉट ऑर्डर देणार आणि तुम्ही ऑर्डर घेऊन इमिडिएटली जाऊन जॉईन करू शकता. एका दिवसामध्ये सर्व प्रोसेस कंप्लीट होते. मी परत सांगतो. ठीक आहे, फर्स्ट DVच्या वेळेस पण मी सांगितलं होतं आताही सांगतो. ते DV करणं त्याच्यानंतर मेलला ऑर्डर येणं लिस्ट लागणं हे DMRची प्रोसेस आहे. ठीक आहे, ते DMAR करतं तसं DHS तसं करत नाही. DHS 1 डे प्रोसेस असते. एका दिवसातच डायरेक्ट सिलेक्टेड कॅन्डिडेट आणि तेवढेच. आता वेटिंगला जितके होते सर्वांना बोलवतील का नाही. ठीक आहे, हा पण पॉईंट मी क्लिअर करतो. सिलेक्शन सर्व वेटिंगवाल्यांचं होईल का नाही तसं नाही. जे सिलेक्टेड झालेत फक्त तेवढेच. आता समजा DVला 10 जण वेटिंगला असतील DV म्हणतो सॉरी आपल्या वेटिंगला जर 10 जण असतील आणि जर जागाच फर्स्ट लिस्ट नंतर व्हॅकंट राहिल्या असतील 5 ठीक आहे जर जागाच 5 व्हॅकंट राहिले असतील तर ऑब्वियसली 10 कॅन्डिडेटला बोलवणारच नाही ना. DHS काय करेल फक्त सिलेक्टेड कॅन्डिडेट्सलाच बोलवतं. तर ह्या 10मध्ये जे वरचे 5 कॅन्डिडेट होते तेवढ्यांनाच बोलवणार. खालचे 5 परत वेटिंगला राहतील. ठीक आहे, हा एक खूप जण विचारत होते मला क्वेश्चन की वेटिंगवाले सर्वांनाच बोलवणार का. तसं नसतं. जेवढ्यांचं सिलेक्शन झाले तेवढ्यांनाच बोलवणार. ठीक आहे, आता ज्यावेळेस याद्या येतील आता आजपासून याद्या पडतीलच. याद्या पडल्या की मी ते सांगेन की सिलेक्शन याद्यावर ते पण टाकेन आपल्या ग्रुपवर. तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळेल किंवा कमेंट सेक्शनमध्ये पण तुम्ही विचारू शकता. तिथं तुम्हाला मिळेल. तिथं तुम्ही ग्रुपवर मी सर्व याद्या वगैरे अपडेट्स टाकेन. आता याद्या लागल्यास आज पडतील याद्या पडायला चालू होतील डिव्हिजनच्या याद्या. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त काही क्वेश्चन असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला त्याची पण लिंक मी कमेंटमध्ये देईल त्याच्यामध्ये विचारू शकता किंवा कमेंट सेक्शनमध्ये.